हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 9 कार्बन कंपाऊंड्स. या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि या चॅप्टरमध्ये असा बराचसा भाग आहे जो तुम्ही स्किप केला तरी पण चालेल, कारण त्याच्यावरती मोस्टली क्वेश्चन्स नाही विचारले गेलेत. सो हे सगळं काही आपण पाहूया व्हिडिओमध्ये. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिला इंट्रोडक्शनचा भाग तुम्ही स्किप करू शकता, कारण याच्यावरती कोणताही प्रश्न नाही विचारला जात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कार्बन कंपाऊंड्स. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जनरली जो मेल्टिंग पॉईंट असतो कार्बन कंपाऊंडचा, तर तो मोस्टली 300 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असतो. बाकी तुम्ही स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला पार्ट आहे तो म्हणजे की हे जे आपले कोव्हॅलंट कंपाऊंड्स आहेत किंवा कोव्हॅलंट बॉन्ड्स जे आहेत, तर ते जेव्हा कार्बन कंपाऊंड फॉर्म करतात तर तेव्हा यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग कसं होतं, त्यासाठी तुम्हाला या केसेस लक्षात ठेवायच्या आहेत. आणि मग कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की तुम्ही एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन पाहिला असेल की हायड्रोजन आणि हायड्रोजनमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो, तर ते तुम्हाला इथून इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. जेव्हा तुम्हाला कोव्हॅलंट बॉन्ड एक्सप्लेन करायला येईल, जर ते एका मार्कासाठी असेल तर तुम्ही फक्त डेफिनेशन लिहू शकता, पण ते 2 मार्क्ससाठी वगैरे असेल तर तुम्हाला हे एक्सप्लेन करावं लागेल की आपण कोव्हॅलंट बॉन्ड कसं दाखवतो वगैरे. ठीक आहे. सो तुम्ही हायड्रोजनचं एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करू शकता. नेक्स्ट फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड असतं, नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतं, जर कुठे एक्झाममध्ये विचारलं गेलंच तर. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही या पानामधलं ऑलमोस्ट सगळं स्किप करू शकता. नेक्स्ट आहे कार्बन एक वर्सटाईल एलिमेंट आहे, तर त्याला आपण वर्सटाईल एलिमेंट का म्हणतो, बिकॉज ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन. आता हे मधलं तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बनपासून करायचं आहे, तर याच्यामध्ये युनिक ॲबिलिटी आहे की ते खूप मोठे स्ट्रॉंग असे कोव्हॅलंट बॉन्ड्स बनवू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे बी कॅरेक्टरिस्टिक, सी कॅरेक्टरिस्टिक आणि डी कॅरेक्टरिस्टिक. तर हे 2 मार्क्ससाठी विचारलं जातं, त्याच्यामुळे हे करायचं आहे. स्मॉलेस्ट कार्बन कंपाऊंड मिथेन आहे. आलंच तर MCQजमध्ये येऊ शकतं, बाकी पूर्ण टेबल करायची गरज नाही आहे, पण फक्त मिथेन लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स पण लिहायचे आहेत, कारण विथ एक्झाम्पल लिहायला मार्क्स असतात याच्यामध्ये पण. नेक्स्ट आहे हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. तर याच्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडमधला डिफरन्स माहिती पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रेट चेन, ब्रांच चेन अँड रिंग्स ऑफ कार्बन कंपाऊंड. तर याच्यामध्ये तुम्हाला हे नेम्स बाय हार्ट पाहिजेत की 2 कार्बन असतील तर आपण काय म्हणतो, 3 असतील तर काय म्हणतो. तर याच्यावरती मी एक छान ट्रिक अपलोड केली आहे, तुम्ही पाहिली असेल तर वेल अँड गुड, नसेल तर नक्की चेकआउट करू शकता की हे कसं लक्षात ठेवायचं. तर हा टेबल तुम्हाला फिल करण्यासाठी वगैरे एक्झामला येऊ शकतो, PYQजमध्ये पण आलेला आहे. सो हे जे मधलं काही आहे ते तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. हां, पण तुम्हाला अल्किन्स कशाला म्हणतात हे माहिती पाहिजे. अल्किन्स कशाला म्हणतात हे माहिती पाहिजे, अल्काईनचं डेफिनेशन माहिती पाहिजे, अल्केनचं डेफिनेशन माहिती पाहिजे, सॅच्युरेटेड कंपाऊंड्स आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्सचं डेफिनेशन. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सगळ्यांना सायक्लोहेक्झेन किंवा बेन्झिन वगैरे ड्रॉ करता येत असेल, नसेल तर ते एकदा ट्राय करू शकता. त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय आयझोमेरिझम याची डेफिनेशन. आफ्टर दॅट फंक्शनल ग्रुप्समध्ये तुम्हाला ही काही नावं लक्षात ठेवायची आहेत, कारण IUPAC नेमिंगमध्ये हे तुम्हाला हेल्पफुल असणार आहे. आणि IUPACचे क्वेश्चन्स येतात दरवर्षी एक्झामला, सो त्यासाठी तुम्हाला ही नावं लक्षात ठेवावी लागतील. आणि जर तुम्हाला चार्ट आला तरी पण तुम्ही तुम्ही जे नावं लक्षात ठेवले आहेत त्याच्या आधारे चार्ट पण फिल करू शकता. सो डुएल बेनिफिट आहे. आफ्टर दॅट होमोलॉगस सिरीज फिल करायला वगैरे नाही आहेत, बट ॲटलीस्ट तुम्हाला माहिती पाहिजे होमोलॉगस सिरीजची डेफिनेशन, कारण जर एक्झामला आलीच तर लिहिता आली पाहिजे. याचे जे चार्ट्स आहेत किंवा हे जे टेबल्स आहेत हे एक्झामला नाही आहेत, सो तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट तुम्हाला हे माहिती पाहिजे की होमोलॉगस सिरीजमध्ये जो डिफरन्स असतो तर तो 1 मिथाइल युनिटचा असतो, 1 मिथाइलिन युनिटचा असतो. आणि जो मॉलिक्युलर मासमधला डिफरन्स असतो तर तो 14 डेल्टाचा असतो, डेल्टॉनचा असतो. सो हे तुम्ही लक्षात ठेवू शकता की इन्फॉर्मेशन आलीच तर MCQमध्ये वगैरे विचारली जाऊ शकते. नेक्स्ट आहे बघा, इथे पण तेच सांगितलेलं आहे. सो हे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ होमोलॉगस सिरीजमध्ये विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे IUPACचा फुल फॉर्म आणि IUPAC नेमिंग कसं करायचं. स्टेप्स तुम्हाला लिहायला नाही येणार, पण तुम्हाला हे चार्ट्समध्ये इथे ब्लँक दिलं जाऊ शकतं, इथे ब्लँक दिलं जाऊ शकतं, असे ब्लँक दिले जाऊ शकतात आणि ते तुम्हाला फिल करायला येऊ शकतात. सो रूल्स नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला जर IUPACमधलं नेमिंग आलं तर शक्यतो टेक्स्टबुकमधलंच येतं, टेक्स्टबुकच्या बाहेरचं येत नाही. सो हा चार्ट करायचा, याच्यामध्ये पण इथे ब्लँक येऊ शकतं. तुम्हाला नेमिंग एकतर लिहायला येईल किंवा IUPAC नेम दिलं असेल तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करायला येऊ शकतं.
ठीक आहे. जर तुम्हाला IUPAC नेम कसं लिहायचं माहिती नसेल तर मी व्हिडिओ अपलोड केले आहेत, प्लीज चेकआउट करा. हे सगळं मी तुम्हाला कसं लिहायचं हे दाखवलं होतं. रट्टा मारायची गरज नाही आहे, पण दिलेल्या स्ट्रक्चरल फॉर्म्युलावरून कसं नाव लिहायचं किंवा दिलेल्या नावावरून स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसं ड्रॉ करायचं हे मी ऑलरेडी चॅप्टर्स शिकवताना सांगितलेलं आहे. सो हे सगळी नावं करायची आहेत, कारण यातलीच नावं एक्झामला येतात, बाहेरची शक्यतो तुम्हाला नाही दिली जाणार. नेक्स्ट आहे कंबशनवरती शॉर्ट नोट विचारली जाते, विथ रिॲक्शन लिहिणं कंपल्सरी आहे. बाकी तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंटची नावं माहिती पाहिजेत. नेम द फॉलोविंगमध्ये एका मार्कासाठी विचारले जातात. पूर्ण नाही केलं तरी पण ॲटलिस्ट तेवढं माहिती पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲडिशन रिॲक्शनमध्ये ही जी रिॲक्शन आहे हायड्रोजनेशन ही तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये विचारली जाते. सबस्टिट्यूशन रिॲक्शनवरती शॉर्ट नोट विचारलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नेक्स्ट रिॲक्शन विथ सोडियम. तुम्ही PYQमध्ये हा प्रश्न नक्की पाहिला असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट हे तुम्हाला माहिती पाहिजे की इथेनॉइक ॲसिडचं नाव काय आहे आणि ग्लेशियल ॲसिटिक ॲसिड हे तुम्हाला साध्या क्वेश्चन्समध्ये लाईक नेम द फॉलोविंगमध्ये किंवा MCQजमध्ये वगैरे येऊ शकते, लिहायला नाही येणार. त्याच्यानंतर एस्टरिफिकेशन ॲटलिस्ट तुम्हाला माहिती पाहिजे काय असतं. लिहिता आलंच एस्टरिफिकेशन काय तर वेल अँड गुड, नाही तर तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. मॅक्रोमॉलिक्युल्सची डेफिनेशन, पॉलिमर्सची डेफिनेशन आणि तुम्ही पाहिलं असेल PYQजमध्ये हा चार्ट येतो बऱ्याचदा. सो हा चार्ट करायचा आहे. कुठे पण ब्लँक दिलं जाऊ शकतं आणि तुम्हाला ते फिल करायला दिलं जाईल. शक्यतो स्ट्रक्चर्समध्ये ब्लँक नाही दिलं जात, नेमिंगमध्येच ब्लँक दिलं जातं. आणि तसं युजेस याच्यामध्ये पण ब्लँक्स असतात असे मध्ये. ऑक्युरन्स शक्यतो नाही दिलं जात. हे दोनच चार्ट्स किंवा हे दोनच कॉलम्स असतात, बट तरी पण पूर्ण चार्ट करा. मॅच द पेट्स वगैरे इझी आहे, हे तुम्ही करू शकता. बाकी हे सगळे डेफिनेशन्स जे मी तुम्हाला सांगितले तेवढे केले तरी पण सफिशियंट आहे. IUPAC नेमिंगची प्रॅक्टिस जेवढी जास्त कराल तेवढं चांगलंच आहे, कारण यातला एकतरी प्रश्न येतो. सो हे ट्राय करू शकता. IUPAC नेम लिहिणं पण आणि त्या स्ट्रक्चरच्या अकॉर्डिंग नाव लिहिणं किंवा नावाच्या अकॉर्डिंग स्ट्रक्चर तयार करणं. बाकी हे सगळे क्वेश्चन्स आपण ऑलमोस्ट कवर केलेले आहेतच. सो हे एकदा ट्राय करू शकता. व्हॉट इज मीन बाय कॅटलिस्ट अँड व्हॉट इज मेड बाय विनेगर अँड गॅसोल, व्हॉट आर देअर युजेस. हा एक क्वेश्चन मी नव्हता सांगितलं, सो हा एक्सरसाइजमध्ये आहे, तर एकदा ट्राय करू शकता. सो आय होप की तुम्हाला या चॅप्टरमधल्या नेमकं काय काय करायचं हे कळलं असेल. बरेचसे असे टॉपिक्स आहेत जसं की ह्याच्यामधलं तुम्ही पूर्ण स्किप करू शकता. याच्यामधलं पण तुम्ही बराचसा पार्ट स्किप करू शकता. फक्त एस्टरिफिकेशन म्हणजे काय हे करायचं आहे. सो आय होप की तुम्हाला या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट पॉईंट्स कुठले आहेत आणि कोणते टॉपिक स्किप करू शकता हे कळलं असेल. सो प्लीज हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण इन्फॉर्मेशन मिळेल. आणि याच्या आधीच्या सगळ्या चॅप्टर्सचे मी हे सगळे असे क्वेश्चन्स अपलोड केलेले आहेत, ते पण नक्की पहा. आणि लास्ट चॅप्टर पण लवकरच अपलोड केला जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.